देगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम वानकर यांनी आपल्या परिवारासह शिवसेना शिंदे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे। हा प्रवेश सोहळा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार संजय कदम, माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, जिल्हा प्रमुख अमर पाटील, शहर प्रमुख सचिन चव्हाण, माजी नगरसेवक मनोज शेजवाळ, नागेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच युवा सेना सदस्य सुजित खुर, तालुका प्रमुख राजकुमार शिंदे, शशिकांत शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते। या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेनेची ताकद अधिक बळकट होणार असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले। वानकर कुटुंबाचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। वानकर कुटुंब, राजाभाऊ वानकर आणि त्यांचं कुटुंब शिवसेनेसाठी त्यांचं बलिदान झालेलं आहे, योगदान झालेलं आहे आणि म्हणून त्याची आठवण आज त्या कुटुंबानं शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय या सर्व कुटुंबाने घेतलेला आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सुद्धा शिवसेना पक्षाच्या वतीनं शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब असतील, आज जिल्ह्यामध्ये काम करताना म्हेत्रे साहेब असतील, अभंगराव असतील, भाईजींच्या नेतृत्वाखाली त्या प्रभागामध्ये ज्या प्रभागामध्ये वानकर कुटुंब राहते त्या भाईजींच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला त्यांना कसं का त्या कुटुंबाला सावरता येईल आणि ती मदतसुद्धा आमच्याकडून पक्षाकडून असे शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपण सगळ्या पक्षामध्ये आलात। एकनाथ शिंदे आपण साहेबांकडं एक तुमची चर्चा करून आपण मीटिंग करू आणि तुमच्या कुटुंबाला जसं शिवसेना प्रमुखांनी जसा न्याय दिला त्याच पातळीवरती तुम्हाला न्याय असते। शिवसेनेत त्यांचा प्रवेश आहे ते मुळातच शिवसैनिक होते, पण शिवसेनेपासून थोड्या मधल्या काळामध्ये लांब होते। आज त्यांची मातोश्री, त्यांचा परिवार, सर्व परिवार हा शिवसेनेत आज प्रवेश घेतोय आणि निश्चित एक चांगलं काम सोलापूर शहरात हे करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो व आमच्या खांद्याला खांदा लावून प्रभाग असो, सोलापुरात शहर असो, ते एक शिवसेनेला ताकद देण्याचं काम या ठिकाणी करतील। विक्रम वानकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला।